हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 32 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बाहीची कटिंगसुद्धा बघा, इथं बाही लांबी किती घ्यायची, बाहीची रुंदी किती घ्यायची, त्याचबरोबर बघा मुंढ्याचा आकार कसा द्यायचा बाहीला, तर ते आपण इथं आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, नवीन जर शिकत असाल तर। आता इथं बघा अस्तरचं कापड घेतलेलं आहे मी आणि त्याला खालच्या साईडला या पद्धतीने आपण एक लाईन आखून घेणार आहोत। तर इथं बघू शकता मी अस्तर घेतलेला आहे। आता सर्वात पहिले बघा बंद बाजू कडून आपल्याला इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर पहा इथं अस्तरचा जो कापड आहे तर त्याची बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि तिकडच्या साईडला ओपन बाजू आहे। तर नेहमी बघा आपली जी बंद बाजू असते तर ती आपल्या साईडने ठेवायची अस्तरची। त्याच्यानंतर बघा शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर ब्लाऊजची उंची तुमची जेवढी असेल तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता। तर इथं बघा मी 14.5 इंच इथं ब्लाऊजची उंची घेतलेली आहे। आता शोल्डर इथं 5.5 इंच घेतलेला आहे, तुम्ही 5 इंचसुद्धा इथं घेऊ शकता। आता 5.5 इंच इथं मुंड्या घेतलेला आहे बघा, 5.5 इंच। आता इथे बघा मुंडासुद्धा व्यवस्थित चेक करायचा आहे। आता वरती 5.5 इंच आपण शोल्डर घेतलं होतं, खालीसुद्धा मी व्यवस्थित मुंड्याचं तिथं चेक करून घेतलेलं आहे। आता शोल्डर आणि मुंडा या पद्धतीने जोडून घ्यायचा। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच आणि इथं तुम्ही 1.5 इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता। इथं मी 2 इंच मार्जिन घेते। तर 10 इंच आपली इथं ब्लाऊजची घडी झालेली आहे, म्हणजे छातीची घडी आपली इथं मार्जिनसहित 10 इंच आलेली आहे। आता वरच्या साईडला 10 इंच घेतलं आहे, तर खालीसुद्धा आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करायची आहे। आता दोघं पॉईंट या पद्धतीने जोडायचे आहे। आता मुंड्याचा आकार देण्यासाठी बघा 1.5 इंचावरती इथं मार्किंग केलेलं आहे। आता तुम्हाला जर मुंड्याचा परफेक्ट आकार जमत नसेल तर तुम्ही जेवढा मुंडा घेतला असेल त्याचं बघा सेंटर पॉईंट काढायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा जिथपर्यंत आपण इथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तर तिथपर्यंत हा आकार द्यायचा आहे, म्हणजे तुमचा मुंड्याचा आकार परफेक्ट येईल आणि ब्लाऊज जेव्हा शिवणार तेव्हा काखेमध्ये चुन्या वगैरे कुठेच येत नाही, अंगामध्ये ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसत असतो। तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या ब्लाऊज कटिंग करताना। आता बघा जसं मार्किंग केलेलं आहे सेम आपण त्याच पद्धतीने इथं कटिंग करून घेऊया। तर बऱ्याच कमेंट होती 32 साईजचा ब्लाऊज आहे त्याची कटिंग दाखवा म्हणून, तर त्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। आता इथं बघा जो पाठीमागचा पार्ट आपण कटिंग केलेला आहे तर तो ठेवून आपण पुढच्या भागाची सुद्धा कटिंग करणार आहोत। तर सर्वात पहिले बघा एक लाईन आखून घ्यायची आहे। तर पुढच्या साईडची हुक राहणार आहे ब्लाऊजला, तर त्यासाठीही मी इथं 1.5 इंच कापड सोडलेलं आहे आणि एक लाईन आखून घेतलेली आहे। तर जसं ॲडजस्ट होत असेल तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं जो पाठीमागचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे। आता पहिली स्टेप बघा पुढचा पार्ट कटिंग करताना पुढच्या पाठीमागच्या पार्टपेक्षा पुढचा पार्ट आहे तो 1 इंच जास्त असतो। तर त्यासाठी बघा आपल्याला इथं 1-1 इंच वरती मार्किंग करायचं आहे। तर जसं मी इथे तुम्हाला दाखवते आहे, तर खालच्या साईडला इथं बघा पुढच्या भागामध्ये 1 इंच उंची वाढवायची आहे आपल्याला, तर त्यासाठी। आता दुसरी स्टेप बघा आपण जसं इथं मार्किंग केलेलं आहे, आता 1.5 इंच पट्टी सोडलेली आहे, तर तिथूनच बघा मी इथं पाठीमागचा पार्ट होता तर तो ठेवलेला आहे। आता दुसरी स्टेप आपली जसा आहे तसा हा पाठीमागचा पार्ट आहे तर तो आखून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर पहा इथं या पद्धतीने मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने आखून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। तर बघा इथं पाठीमागचा पार्ट जसा होता तसा इथं मी आखून घेतलेला आहे। आता बघा तिसरी स्टेप आपली, तर मुंडा आहे तर तो व्यवस्थित 5.5 इंच मोजून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथं दिलेला आहे आपण। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं काढायचा आहे। तर 1 इंचावरती पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आणि व्यवस्थित असं इथं आखून घ्यायचं। त्याच्यानंतर बघा पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे त्याला क्रॉसची मार्किंग करायची, म्हणजे कटिंग करताना लक्षात राहील। आता 2.5 इंच गळा रुंदी घेतली, तर पुढचा जो गळा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता। आता इथं मी 6.5 इंच पुढचा गळा घेतलेला आहे, वरती गळा रुंदी 2.5 घेतली, खालच्या साईडला सुद्धा 2.5 घ्यायची आहे। आता पाठीमागच्या भागाला सुद्धा 2.5 इंच गळा रुंदी घेऊन तुम्ही कोणताही गळा इथं घेऊ शकता। त्याच्यानंतर बघा गळ्याला सिंपल असा गोल गळा दिलेला आहे, मी आकार दिलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळा घेऊ शकता। आता इथं बघा जो आपला उभा जो टक्स आहे
तर तो इथं मी 11 इंचवरती मार्किंग केलेला आहे. आता या पद्धतीने 11 इंचवरती मार्किंग केल्यावर आपल्याला 4 इंच इथं आडवा जो टक्स आहे आपला, तर त्याची मार्किंग करायची आहे. जर ती पाव इंचाची बघा लाईन आखलेली आहे, तिथून आपल्याला आतल्या साईडला पाव इंच ते सोडून आपल्याला 4 इंचवरती मार्किंग करायची आहे. आता 2 इंच जिथं आपण 4 इंचाची मार्किंग केलेली आहे तिथून उलटी हाताकडे 2 इंच घ्यायचं. वरच्या साईडला तिथून 2 इंच घेतलं आहे. आता फिटिंगच्या साईडला सुद्धा 2 इंच घेतलं आहे आणि मुंड्याच्या साईडला तिथं वरती 1 इंच घेतलेलं आहे. तर पहा इथं हे 2 इंच इथं घेतले, इथं वरती 2 इंच घेतले, त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडला 2 इंच आणि इथं मुंड्याच्या तिथं 1 इंच. तर इथं एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघा इथं वरचा जो आकार होता तो इथं आपण जोडून घेतलेला आहे. मुंड्याच्या तिथं पॉईंट घेतलं होतं ते या पद्धतीने जोडायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं प्रिन्सेसचा जो आकार आहे तर तो द्यायचा आहे. तर बघू शकता इथं या पद्धतीने मी आकार देऊन दिला. तर तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्ही नवीन शिकत असाल तर पेपरवरती प्रॅक्टिस करा, जसं मी तुम्हाला मापत सांगितलेले आहे तसे. तर त्याच्यानंतर तुम्ही कापडावरती कटिंग करू शकता, म्हणजे तुम्हाला पेपरावरती परफेक्ट अशी आकार जमेल. आता इथं बघा एवढा पफ येणार आहे. आपला पफ येण्यासाठी आपण 2 इंच एक्स्ट्राचे घेतलेलं आहे. आता जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. तर पहा इथं या पद्धतीने जसं आहे तसं मी इथं कटिंग करून घेते. तर इथं बघा भरपूरशा कमेंट्स येतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कमेंट करत जा, म्हणजे ज्या साईजचा ब्लाऊज तुम्हाला कटिंग पाहिजे तो. तर प्रिन्सेस कट किंवा कटोरी ब्लाऊज असेल तर ते तुम्हाला मी त्याची कटिंग दाखवते. तर पहा ताई या पद्धतीने मार्किंग केलेलं होतं. तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कसं कटिंग करायचं आहे. तर ते या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार किंवा तुमची साईज असेल ब्लाऊजची तर ती तुम्ही मला पाठवा, त्याच्यानुसार तुम्हाला मी व्हिडिओ पाठवत जाईल. तर भरपूर अशा कमेंट्स येतात तर त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवत असते. आता इथे बघा पुढच्या भागाची आपली कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग पाहूया. तर लहान बाही होती 3.5 इंचची. तर त्यासाठी या कापडामध्ये आपली बाही कटिंग होणार आहे. तर आता अस्तर आहे ते व्यवस्थित एकावरती एक व्यवस्थित नीट ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा 4 पदरी घडी घालायची आहे. तर 8 इंच आपण इथं बघा छातीचा चौथा भाग होता, 2 इंच मार्जिन घेतलं, टोटल आपलं 10 इंच झालं. तर बाहीची कटिंग करताना म्हणजे बाहीची घडी आपल्याला इथं 1 इंच मायनस करून टाकायची असते. आता 10ची घडी होती म्हणून मी 9 इंच इथं बाहीची घडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा 3.5 इंच बाही लांबी, तर त्याच्यात 1 इंच आपल्याला मार्जिन ॲड करायची असते. तर इथं मी 4.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. आता मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून 2.5 इंच घेतलं आणि तिथूनच आपल्याला बघा आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची. आता इथं बघा 1.5 इंचाची आपल्याला 3 पॉईंट टाकायचे आहे, कारण लहान साईज आहे त्यासाठी. मोठी साईज असेल 36 तर 2 इंच घ्यायचं. आता पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच आणि वरचे जे 2 आहे त्यानं वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे. आता पहिला आकार बघा या पद्धतीने द्यायचा आहे, जसं मी इथे तुम्हाला दाखवते आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पेपरावरती प्रॅक्टिस करा. आता दंडगेरचं माप टाकायचं आहे 6 इंच. मार्जिन घ्यायची आपल्याला 2 इंच. आता ब्लाऊज कटिंग करताना तुम्ही जेवढी मार्जिन घेतली असेल तेवढी तुम्ही इथं बाहीची कटिंग करताना घ्यायची आहे. तर ब्लाऊज कटिंग करताना सुद्धा आपण 2 इंच मार्जिन घेतलेली होती. आता बाहीची कटिंग करताना सुद्धा 2 इंच घ्यायचं आहे. तर पहा इथं या पद्धतीने सर्वात पहिले वरचा आकार आहे बाहीचा, तर तो कटिंग करायचा आहे. बाही ओपन करायची. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं आपली बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे. आता आपण कापडावरती जे अस्तरचे कापड कटिंग केलेलं आहे तर ते मेन कापड आहे आपला, त्याच्यावरती ठेवून कटिंग करणार आहोत. तर कापड आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं. इथं बघू शकता तुम्ही डिझाईन दिलेली आहे वरच्या साईडने. आता बाही इथं आहे तर त्यासाठी ॲडजस्ट करून मी इथं काठ मोठे आहेत, आपण बाही जी आहे ती लहान इथं कापलेली आहे. तर जेवढे काठ आहेत बघा इथं पाठीमागच्या भागाचे तिथं इथं घेते मी, म्हणजे लांब बाहीसाठी दिलेले होते मोठे काठ. तर इथं पाठीला घेते मी. या पद्धतीने पाठीमागचा पार्ट तिथं ठेवून कटिंग करून घेतला. आता डिझाईन तुम्हाला बघा वरच्या साईडने दिसत असेल तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आता जेवढे पार्ट आपल्या पुढच्या भागाचे आहे तर ते आपल्याला इथं बघा वरच्या साईडने तिथं कटिंग करायचे आहे. तर व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे कापड आहे ते आणि आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी जसं इथं ठेवलेलं आहे तसं तुम्ही डिझाईनचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता.
आता इथे बघा डिझाईन वगैरे करायला दुसरा कापड आहे, तर त्यासाठी इथं मी पाव इंच किंवा तुम्ही अर्धा इंच कापड जसं राहतं तसं इथं कटिंग करायचं आहे. आता एक्स्ट्राचं कापड आहे त्याच्यासाठी बघा मी अर्धा इंच किंवा पाव इंच धरून इथं कटिंग करून घेते. तर डिझाईन जी आहे ती उलटी होती, तर त्यासाठी बघा पाठीमागचा जो पार्ट होता त्यासाठी इथं खाली काठ दिलेले होते, पण डिझाईन आपली उलटी झाली असती. त्यासाठी आपण इथं आता बाहीची कटिंग करणार आहोत. तर या पद्धतीने ठेवून बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.